कोल्हापूर महानगरपालिकेच्या थकीत कर वसुली संदर्भात आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी घरफाळा, पाणीपुरवठा, नगररचना, इस्टेट, परवाना आणि अग्निशमन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली। 31 मार्चपर्यंत सर्व विभागातील मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करावी अशी सूचना त्यांनी दिली आहे। आवश्यकता वाटल्यास संबंधित मिळकती सील कराव्यात, पाणी कनेक्शन खंडित करावं असंही प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं। या बैठकीत त्यांनी सर्व खातेप्रमुखांनी येत्या 3 दिवसात आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांसह कार्यालयात हजर राहून वसुली करावी, सर्व विभागांनी वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करावं, शासकीय विभागाच्या पाणीपट्टी आणि घरफाळ्याच्या वसुलीसाठी त्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन वसुली करावी असंही त्यांनी सूचित केलं। नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टी दिवशीही सर्व नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवावीत असं त्यांनी सांगितलं। यावेळी उपायुक्त साधना पाटील, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी सुनील काटे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, कर निर्धारक आणि संग्राहक सुधाकर चल्लावाड, LBT अधीक्षक विश्वास कांबळे, परवाना अधीक्षक राम काटकर, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, पाणीपुरवठा अधीक्षक प्रशांत पंडत उपस्थित होते।